नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर आज ना नवीन रेसिपी चालू आहे. काय कोळीदाचे शेंगुळे. इकडे आहे ना पीठ आहे ना चाळून घेतलेलं आहे मम्मीनी आणि थोडं जेवढं लागतं तेवढं घेतलं आणि त्याच्यात आता पाणी घेऊन पीठ तयार करून राहिली जागा मळू राहिली. आणि इकडं कढई गरम केली आहे आणि त्याच्यामध्ये ना तेल 2-3 पाळे आणि थोडी चटणी बनवली होती. चटणी म्हणते बॅटर, हिरवी मिरचीचं बॅटर बनवलं होतं. आणि बघा दिसायला तुम्हाला दिसायला. आणि मग याच्यामध्ये एक चमचा टाकला होता. मस्तपैकी उकळी आली याला आदन. आणि हे आता ही जी चटणी हे जे का बॅटर याच्यामध्ये टाकायचे ते मग शेंगोळे बनायला लागलं रे मम्मी. बघा पीठ मळून झालं आहे. याच्यामध्ये मीठ मिरची टाकून घेऊ राहिली. टाकली पहिले आणि थोडं कमी होतं त्याच्यात मीठ टाकून घेतलं. याच्यात मीठ मिरची टाकून घेतलेली पहिले. ही मिरची टाकली थोडी त्याच्यात, थोडी ठुलेली आलू. बघा मस्त असं मळून घ्यायचं. ठसका झाला बघा घरात. दिदी परदा उघड. तर हे बघा इकडे शेंगुळे बनवून झाले. इकडे थोडंच पीठ बाकी फक्त. हे बघा अशा प्रकारे बनवणं पडते. थोडं गव्हाचं पीठ घेतलं मम्मीने हाताला चिटकू नये म्हणून. आता हे थोडे थोडे करून आहे ना याच्यामध्ये टाकायचे. याला दुसरं नाव काय मम्मी? जिलेबी. ते खेड्यामध्ये जर गेले ना तुम्ही कोणी तर तिकडं जिलेबीच म्हणते जास्त. आणि तिकडे आहे ना जास्त करून ना खेडेगावातच आहे ना खाते. टाक बरं थोडे थोडे. अरे बघा याच्यामध्ये थोडं थोडं टाकून घेऊ म्हणजे कसं उकळत राहील ते. बघा सगळं टाकून झालं याच्यामध्ये. आता हे थोडंसं राहिलं आता. बघा असं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं एकदम बारीक करून. तिने काय होतं शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त अशी टेस्ट येते आणि भारी लागते मस्त. एकच नंबर बनलेले बघा मित्रांनो. तुम्ही पण असं ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.